नमस्कार शिक्षक मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 साठी नोंदणी करण्यासाठी आपल्याला नोटिफिकेशन आलेलं आहे आणि शिक्षक पात्रता परीक्षा 2025 साठी रजिस्ट्रेशन कसं करायचं व त्यानंतर मिळालेला युजर आय डी व पासवर्ड वापरून प्रत्यक्ष फॉर्म कसा भरायचा याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम ट्रॅक इन एज्युटेक या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याकडे काही कच्ची माहिती असणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म ज्याची साईज 13 KB ते 500 KB पर्यंत असणं आवश्यक आहे. त्यानंतर स्वतःचा फोटो, सिग्नेचर, आयडेंटिटी प्रूफमध्ये आधार कार्ड किंवा पॅन कार्ड अशा काही पुरावे आपल्याला ठराविक काही सायझेसमध्ये उपलब्ध लागणार आहेत. त्यानंतर 10वी प्रमाणपत्र, त्याचा क्रमांक, सीट नंबर, बोर्ड आणि पासिंग मंथ आणि इयर, असेच 12वीचे प्रमाणपत्र, त्याचा प्रमाणपत्र क्रमांक, सीट नंबर, त्याचं बोर्ड, अशाच पद्धतीनं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि आपली पदवी म्हणजेच डी.एड किंवा बी.एड याचे प्रमाणपत्र आणि त्याचे सीट नंबर हे आपल्याकडे कच्च्या स्वरूपामध्ये असणं आवश्यक आहे. त्यानंतरच आपण फॉर्म भरण्यासाठी फॉर्म फिलअप करण्यासाठी आपण सुरुवात करू शकता. आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. तर सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचं क्रोम ब्राउझर या ठिकाणी ओपन करून घेणार आहोत. हा फॉर्म आपण मोबाईलवरून देखील भरू शकता. त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. उजवीकडील 3 टिंबांना क्लिक करायचं आहे आणि डेस्कटॉप साईट असं निवडायचं आहे. ते निवडल्यानंतर आपल्याला व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीनं साईज दिसते किंवा व्हिडिओ जशा पद्धतीनं दिसतो त्याच पद्धतीनं आपल्याला व्हिडिओच्या स्टेप फॉलो करून हा फॉर्म पूर्ण करायचा आहे. सर्वप्रथम इथं आल्यानंतर आपल्याला गुगलवर आल्यानंतर महा-TET असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर इथे mahatet.in अशी वेबसाईट किंवा येणारा जो पहिला रिझल्ट आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025चा एक डॅशबोर्ड आपणासमोर ओपन होईल. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे अर्ज संदर्भातील इथे लिंक दिलेले आहेत. त्यानंतर परीक्षा संदर्भातील माहिती या ठिकाणी दिलेली आहे. जाहिरात दिलेली आहे. परीक्षा शुल्क, वेळापत्रक आणि या संबंधीचे शासन निर्णय या ठिकाणी दिलेले आहेत. आता जर आपण जाहिरातीमध्ये जर पाहिलं तर या डाव्या कोपऱ्यातील ह्या परीक्षा संदर्भातील माहितीला आपण जर क्लिक केलं तर इथे आवेदनपत्र भरण्याबाबतच्या काही सूचना आपल्याला दिलेल्या आहेत. यामध्ये आवेदनपत्र भरण्याची दिनांक 15 सप्टेंबर 2025 ते 3 ऑक्टोबर 2025 पर्यंत अशी आहे आणि आपण इयत्ता 1ली ते 5वी साठी पेपर 1 आणि इयत्ता 6वी ते 8वी साठी पेपर 2 अशा पद्धतीनं आपण याला अप्लाय करायचं आहे. वरील सर्व माहिती आपल्याला इंग्रजीमध्येच भरायची आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. तर आपण इथे पुन्हा मुख्य पृष्ठाला आपण क्लिक करूयात. इथे आल्यानंतर परीक्षा शुल्क देखील या ठिकाणी दिलेलं आहे. कोणत्या कॅटेगरीसाठी, कोणत्या पेपरसाठी किती फीज या ठिकाणी आहे ती त्याचं शेड्यूल आपण या परीक्षा शुल्कामधून पाहू शकता किंवा स्क्रीनवर आपल्याला हे सर्व कोणत्या कॅटेगरीसाठी किती शुल्क आहे या पद्धतीनं आपल्याला ही माहिती दिसत आहे. त्यानंतर पुन्हा आपण मुख्य पृष्ठ याला क्लिक करूयात आणि मुख्य डॅशबोर्डवर आपण येत आहोत. त्यानंतर इथे आवेदनपत्र भरण्याबाबतच्या काही इन्स्ट्रक्शन्स आपल्याला दिलेल्या आहेत ज्या की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलेल्या आहे. चला तर आपण पाहूया. सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला उमेदवाराची नवीन नोंदणी करायची आहे. आपण नवीन नोंदणी सर्वप्रथम करणार आहोत म्हणून उमेदवाराची नवीन नोंदणी या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला उमेदवाराची नोंदणी यामध्ये युजर नेम उदाहरणार्थ ABC123 या पद्धतीनं आपल्या सोयीनुसार एक युजर नेम आपण इथे टाकायचा आहे. त्यानंतर पासवर्ड क्रिएट करायचा आहे. आता हा जो पासवर्ड असणार आहे यामध्ये एक कॅपिटल लेटर, काही स्मॉल लेटर्स आणि काही नंबर्स आणि काही साइन अशा पद्धतीनं हा पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे. तो सेम पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर उमेदवाराचे नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजेच आपल्या SSC बोर्डाच्या प्रमाणपत्रावर ज्या पद्धतीनं नाव इथे दिलेलं आहे तसेच नाव आपल्याला इथे टाकायचं आहे. फर्स्ट नेम, मधलं नाव आणि आडनाव या पद्धतीनं. त्यानंतर ईमेल
आणि मोबाईल क्रमांक आणि हे दोन्ही गोष्टी अचूक टाकायच्या आहे, कारण त्यावर ओ-टी-पी आपल्याला पाठवायचा आहे. ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला ओ-टी-पी पाठवा यावर क्लिक करायचं आहे. सेंड ओ-टी-पीवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आलेला ओ-टी-पी आपल्याला 15 मिनिटांपर्यंत वैध असणार आहे. ओ-टी-पी हा आपल्याला अचूक टाकायचा आहे. अचूक ओ-टी-पी टाकून नोंदणी करा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता नोंदणी झाल्यानंतर इथे युजर नेम येणार आहे, पासवर्ड येणार आहे. त्यानंतर ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हे इथे दिसत आहेत. हे आपल्याला व्यवस्थित याचा स्क्रीनशॉट किंवा हे कुठेतरी लिहून ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला पुढील रेफरन्सेससाठी किंवा लॉग इन करण्यासाठी आपल्याला हे आवश्यक असणार आहे. आणि इथून लॉग इन करा या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर आपण जो युजर नेम ठेवला होता तो युजर नेम, पासवर्ड आणि खालील कॅप्चा इमेज भरायची आहे आणि लॉग इन या बटनाला क्लिक करायचं आहे. लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अर्जावरील माहिती भरा, परीक्षा फी, अर्ज डाउनलोड करा आणि आक्षेप नोंदवा असे 4 पद्धतीचे टॅब आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. त्यामधील आपल्याला अर्जावरील माहिती भरा या पहिल्या टॅबला क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे 5 प्रकारे 5 टप्प्यांमध्ये माहिती भरायची आहे. ज्यामध्ये वैयक्तिक माहिती, संपर्कासाठी माहिती, शैक्षणिक माहिती, परीक्षा संदर्भातील माहिती आणि दस्तऐवज अपलोड करा. अशा पद्धतीने आपल्याला इथे माहिती भरून घ्यायची आहे. इथे ऑलरेडी आपलं पहिलं नाव आणि मधलं नाव, आडनाव आलेलं आहे. इथे आपल्याला आईचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर जर नावात आपल्या बदल असेल तर येस किंवा नो, जर नसेल तर नो करा, असेल तर येस करायचं आहे. त्यानंतर इथे खालील अतिरिक्त माहितीमध्ये इथे डेट ऑफ बर्थ, आधार नंबर आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर इथे जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला उमेदवाराच्या जात प्रवर्गाची माहिती या ठिकाणी भरायची आहे. येथे सिलेक्ट या बटनाला क्लिक करायचं आहे आणि अचूक जात आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे. त्यानंतर इथे जात प्रमाणपत्राचा क्रमांक आणि जात प्रमाणपत्राची दिनांक आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे. तर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. उमेदवाराची माहिती यशस्वीरित्या जतन करण्यात आली आहे असा ऑप्शन आपल्याला ग्रीन रंगामध्ये या ठिकाणी आलेला दिसेल. त्यानंतर पुढील जी माहिती आहे संपर्कासाठी माहिती. आता जसजशी आपण माहिती भरतोय तसतसं या ठिकाणी आपल्याला ग्रीन आणि जी माहिती भरतोय ती इथे ऑरेंज कलरमध्ये आपल्याला दिसते. इथे आपल्याला कायमस्वरूपीचा पत्ता किंवा पत्रव्यवहाराचा पत्ता हे दोन्ही पत्ते इथे अचूक भरून घ्यायचे आहे. जर कायमस्वरूपीचा पत्ता आणि पत्रव्यवहाराचा पत्ता सेम असल्यास या सेम ॲज परमनंट ॲड्रेसवर आपल्याला क्लिक करायचं आहे. इकडली माहिती ऑटोमॅटिक या बाजूला येऊन जाईल आणि पुढे सेव्ह आणि नेक्स्ट या बटनाला क्लिक करायचं आहे. आपली ॲड्रेस डिटेल या ठिकाणी कन्फर्म होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला इथे शैक्षणिक माहिती भरायची आहे. त्यामध्ये माध्यमिक SSC जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्राचा क्रमांक, बैठक क्रमांक, बोर्ड आणि विद्यापीठाचं नाव, उत्तीर्ण झाल्याचा वर्ष व महिना, मिळालेले गुण, एकूण गुण या ठिकाणी भरायचे आहे. त्यानंतर जर आपल्याकडे उच्च म्हणजे HSCचं प्रमाणपत्र असेल तर या चेकबॉक्सला क्लिक करून आपण ही माहिती या ठिकाणी भरून घ्यायची आहे. प्रमाणपत्राचा क्रमांक, बैठक क्रमांक, बोर्ड किंवा विद्यापीठाचं नाव, उत्तीर्ण झाल्याचा वर्ष, महिना, मिळालेले गुण, एकूण गुण याप्रमाणे. अशा पद्धतीनं ही SSC आणि HSCची माहिती भरायची आहे. थोडंसं खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपल्याला उमेदवाराची शैक्षणिक पदवी, शेवटच्या वर्षात शिकत असेल तर उमेदवाराने मागील वर्षीच्या पदवीची शैक्षणिक माहिती या ठिकाणी भरायची आहे. यामध्ये पदवीची माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. या छोट्या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. इथे जर क्लिक केलं तर आपल्याला पदवी किंवा पदव्युत्तर जी डिग्री आपण घेतलेली आहे, समजा या ठिकाणी ही डिग्री आपण इथे घेतलेली आहे. त्यानंतर त्याचा निकाल काय लागलेला आहे, पास्ट आहे की ॲपियर आहे. जे विद्यार्थी फायनल इयरमध्ये असतील त्यांनी सुद्धा फायनल इयर ॲपियर्ड म्हणून इथे हा फॉर्म भरू शकता आणि पास असेल तर आपण पास निवडायचं आहे. कोणत्या विद्यापीठातून आपण ही डिग्री पूर्ण केलेली आहे त्या विद्यापीठाचं नाव आपल्याला इथे टाकायचं आहे. त्यानंतर इथे देखील मिळालेले गुण आपल्याला टाकायचे आहे. त्यानंतर पदव्युत्तर पदवीची माहिती इथे भरवायची आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन जर आपलं झालं असेल तर या छोट्या चौकोनाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर योग्य ते पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री इथे निवडायची आहे. कोणत्या विद्यापीठातून आपण ती डिग्री पूर्ण केलेली आहे त्या विद्यापीठाचं नाव आपल्याला इथे टाकायचं आहे. किती गुण आपल्याला प्राप्त झाले ते गुण आणि
कितीपैकी आपल्याला हे गुण पडले ते टाकायचे आहेत. हे मॅन्डेटरी नाही आहे, कंपल्सरी नाही आहे. आपण असेल तर आपण या ठिकाणी ही माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर इथे व्यावसायिक व शैक्षणिक अर्हतेमध्ये व्यावसायिक पदविका शिक्षण जर आपण इयत्ता 1ली ते 5वी प्रोफेशनल एज्युकेशन डिप्लोमा केलेला असेल तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे पदविकेचं नाव भरण्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन इथे दिसतायत. आपण डी-टी-एड, डी-एल-ई-डी किंवा डी-एड आणि अदर यापैकी आपलं जे योग्य पदविका झाली असेल ती पदविका या ठिकाणी निवडायची आहे. तिचा निकाल जर आपण अंतिम फायनल इयरमध्ये असाल, ॲपियर्ड असाल तर आपण हा फॉर्म फायनल इयर ॲपियर्ड म्हणू शकता. पास असेल तर पास्ट म्हणायचं आहे. पास असं म्हणायचं आहे. त्यानंतर पदविकेचं बोर्ड इथे टाकायचं आहे. उत्तीर्ण झाल्याचा वर्ष आणि महिना आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. ज्या वर्षी आपण पात्र झालो कॅलेंडरला असं निवडायचं आहे. अगोदर साल निवडायचा आहे आणि मग महिना निवडून घ्यायचा आहे. तो ऑटोमॅटिक इथे येईल. आपल्याला मिळालेले गुण इथे टाकायचे आहेत आणि कितीपैकी आपल्याला हे गुण प्राप्त झाले ते पैकी एकूण गुण इथे टाकायचे आहेत. किती टक्के आपल्याला पदविकेला मिळाले ते टाकायचं आहे. पर्सेंटाईल ग्रेड आपल्याला इथे टाकायचा आहे. जो काही ग्रेड आपल्याला मिळालेला असेल तो त्या पद्धतीनं जो CGPA आपल्याला भेटला असेल तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर प्रमाणपत्राचा क्रमांक देखील आपल्याला इथे टाकायचा आहे. जो काही प्रमाणपत्र क्रमांक असेल तो अचूक इथे टाकायचा आहे. आणि जर व्यावसायिक पदवी शिक्षण जर आपण घेतलं असेल, बी-एड वगैरे असेल, तर आपण या छोट्या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे आणि मग ही बी-एडची माहिती देखील भरून घ्यायची आहे. असेल तर ही माहिती भरायची आहे, नसेल तर ब्लँक ठेवलं तरी चालेल. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनाला क्लिक करायचं आहे. आपण ही माहिती तिथे सेव्ह केलेली आहे. त्यानंतर परीक्षा संदर्भातील माहिती आपल्याला इथे भरायची आहे. इथे परीक्षा केंद्राचा जिल्हा, आपण ज्या जिल्ह्यातून परीक्षा देणार आहोत तो जिल्हा अचूक निवडायचा आहे. पुन्हा एकदा जर आपण जिल्हा चुकीचा निवडला तर आपल्याला त्या जिल्ह्यामध्ये परीक्षा देण्यासाठी जावं लागेल. त्यासाठी अचूक जिल्ह्याची निवड आपण करायची आहे. एक्झाम ॲप्लाय आपण कोणत्या परीक्षेसाठी किंवा कोणत्या पेपरसाठी आपण ॲप्लाय करतो. इथे जर आपल्याला 1 ते 5 साठी पेपर 1 द्यायचा असेल तर पेपर 1 किंवा पेपर 2 6 ते 8 साठी किंवा दोन्ही पेपर द्यायचे असतील तर बोथ पेपर सिलेक्ट करायचा आहे. पर्यायी विषय ऑप्शनल सब्जेक्ट आपल्याला इथे दिलेले आहेत. आपण मॅथ आणि सायन्स आणि सोशल सायन्स यापैकी अचूक पर्याय निवडायचा आहे. जर आपण योग्य पर्याय निवडल्यास आपल्याला तो सब्जेक्टचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे याचं ध्यान असू द्या. त्यानंतर आपल्याला आपल्या परीक्षेचं माध्यम अचूक निवडायचं आहे. कोणत्या माध्यमातून आपण पेपर देणार आहोत. त्यानंतर उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे काय? होय, याला आपल्याला क्लिक करायचं आहे. जर दुसऱ्या जिल्ह्यातील असेल तर इथे जर नो केलं तर आपल्याला उमेदवार रहिवासी असलेल्या जिल्ह्याचं नाव, दुसऱ्या रहिवाशाचं जिल्ह्याचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर भाषा विषय लँग्वेजेससाठी इथे 2 ऑटो लँग्वेज इथे ऑटोमॅटिक आलेल्या आहे. या माहितीमध्ये आपल्याला बदल करता येणार नाही. कारण महाराष्ट्र शासन पत्र दिनांक 15 ऑक्टोबर 2013 अन्वये पेपर 1 व 2 मधील भाषा 1 व 2 यांची निवड करावी व अभ्यासक्रमाचे परिशिष्ट अ प्रमाणे उचित कार्यवाही आपल्याला इथं करायची आहे. दिव्यांगत्वाची माहिती भरायची असेल तर येस करा, नसेल तर नो ठेवा. माजी सैनिक, एक्स सर्व्हिसमॅन असेल तर येस करा, नसेल तर नो ठेवा. आपण शहीद सैनिकांच्या पत्नी किंवा त्यांचे कुटुंबीय आहात का? असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर परीक्षेत गैरप्रकार जर इथे एक छोटा चेकबॉक्स आहे. या चेकबॉक्सला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे काही गोष्टी बाबतीत जबाबदारीसाठी आपल्याला हे कन्संट आपल्याला या भरून घ्यायचं आहे. याला आपण ॲग्री करायचं आहे. त्यानंतर इथे जुळ्या भावंडांविषयी माहिती आहे. जर आपण जुळे भावंड जर पेपरला बसला असाल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला छायाचित्र किंवा ओळखपत्रकाचा क्रमांक आपल्याला इथे टाकायचा आहे. या ओळखपत्रापैकी अचूक ओळखपत्र आपल्याला इथे भरायचं आहे आणि ते ओळखपत्राचा क्रमांक आपल्याला इथे अचूक भरून घ्यायचा आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे जर क्लिक केल्यानंतर आपल्याला अपलोड दस्तावेज करायचा आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे हा जो या ठिकाणी हा जो स्वहस्ताक्षरातील जो नमुना आहे, खालील नमुना हा स्वहस्ताक्षरात लिहून त्याखाली आपली सही व आपला डाव्या हाताचा अंगठा उमटवणे अनिवार्य आहे. हस्ताक्षरातील केलेले मजकूर स्वयंघोषित प्रतिपत्र भागात अपलोड करणे आवश्यक आहे
आणि त्याचा जो नमुना आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. हा इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही प्रकारे हा नमुना दिलेला आहे. एकतर मराठीमध्ये लिहा किंवा इंग्रजीमध्ये लिहा. हा नमुना आपण या ठिकाणी याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा याचा स्वतंत्र नमुना हस्तलिखित आपण आपल्या याच YouTube चॅनलच्या व्हिडिओ खाली आपण या ग्रुपच्या WhatsApp ग्रुपच्या लिंकमधून आपण WhatsApp ग्रुप जॉइन करून हे हस्ताक्षरातील नमुना पत्र आपण त्या ठिकाणी मिळवू शकता. त्यासाठी WhatsApp ग्रुप जॉइन करा. आता हे स्वयं घोषणापत्र आपण स्वहस्ताक्षरात लिहून घ्यायचं आहे आणि त्याची साईज जी असणार आहे ती 17 KB ते 500 KB पर्यंत असणार आहे. त्यानंतर इथे सांगितल्याप्रमाणे आपल्याला फोटोग्राफ पाहिजे आहे. तो 17 KB ते 51 KB पर्यंत असणार आहे. स्वाक्षरी जी असणार आहे ती 17 KB ते 51 KB पर्यंत असणार आहे. जो काही ओळखीचा पुरावा आपण या ठिकाणी अपलोड करणार आहोत त्याची साईज 30 KB ते 500 KB पर्यंत आहे आणि सेल्फ डिक्लेरेशनचं मी ऑलरेडी इथे 17 KB ते 500 KB ही साईज सांगितलेली आहे. तर आपण इथे या छायाचित्राच्या इथे हे जे झाडासारखं किंवा हे जे अपलोड करायसारखा बाण दिसतोय, या बाणाला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपण ज्या ठिकाणी फोटो ठेवलेला आहे, त्या ठिकाणाला किंवा ज्या ठिकाणी आपण सेव्ह करून ठेवलेलं आहे तिथे क्लिक करायचं आहे. फोटो याला सिलेक्ट करायचा आहे. अपलोड म्हणायचं आहे. आपली फाईल अपलोड झालेली या ठिकाणी आपल्याला दिसेल. त्यानंतर आपल्याला पुढे स्वाक्षरीला क्लिक करायचं आहे. या अपलोडला क्लिक करायचं आहे आणि स्वाक्षरी ही आपल्याला इथून सिलेक्ट करायची आहे. ती स्वाक्षरी देखील इथे आपल्याला अपलोड झालेली दिसेल. परंतु पहा या ठिकाणी फाईलची साईज 17 KB ते 51 KB दरम्यान असावी. म्हणून ॲक्युरेट साईजमध्ये जर ती असेल तरच ती घेणार आहे. कमी साईज असेल तरीसुद्धा ती इथे येणार नाही. तर आपण इथे डिलीट करणार आहोत आणि ॲक्युरेट साईज करून इथे अपलोड करणार आहोत. ॲक्युरेट साईज झाल्यानंतर आपल्याला फाईल आपली अपलोड झालेली या ठिकाणी दिसेल. त्यानंतर ओळखीच्या पुराव्यासाठी आपल्याला इथे एक PDF फॉर्मॅट अपलोड करायचा आहे. इथे लक्षात ठेवा इथे फोटो चालणार नाही. इथे आपल्याला PDF फॉर्मॅट जो काही ओळखीचा पुरावा आपल्याला लागणार आहे त्याचा PDF फॉर्मॅट आपल्याला इथे लागणार आहे. तो PDF फॉर्मॅट सिलेक्ट करूयात, ओपन करूयात. आपली फाईल ही सक्सेसफुली झालेली आहे. त्यानंतर स्वहस्ताक्षरातील JPG फाईल आपल्याला इथे अपलोड करायची आहे. जी काही आपण सेल्फ डिक्लेरेशन जे केलेलं आहे त्याचं सेल्फ डिक्लेरेशन आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. हे देखील इथे अपलोड झालेलं आपल्याला दिसेल. जर यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर इथे आपल्याला रिअपलोड ऑप्शन उपलब्ध आहे. त्यानंतर खाली एक कन्सर्न दिलेला आहे. या छोट्या चेकबॉक्सला आपल्याला क्लिक करायचं आहे. ही संपूर्ण माहिती आपल्याला अचूक वाचायची आहे. त्यानंतर शो प्रिव्ह्यू यावर आपल्याला जायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला आपली संपूर्ण माहिती आलेली दिसेल. ही माहिती आपण अचूक आहे की नाही ही बघायची आहे. जर काही चेंजेस असतील तर आपल्याला इथे एडिट ॲप्लिकेशन करता येईल आणि जर फायनल करणार असाल तर प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला संपूर्ण परीक्षा शुल्काबाबतचा तपशील आपल्याला या ठिकाणी दिसेल. पेमेंट शुल्क आपल्याला एक्झाम फी जी आलेली आहे ती इथे या पद्धतीनं एकूण फी आपल्याला इथे दिसत आहे. आपण दोन्ही पेपर इथे सिलेक्ट केलेले आहेत. बोथ पेपर्स एक्झामसाठी आपण अप्लाय केलेले आहेत आणि परीक्षा शुल्क भरा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. पहा परीक्षा शुल्क भरल्यानंतर उमेदवाराला अर्जाची माहिती बदलता येणार नाही. जर आपल्याला आहे ही माहिती अचूक असेल तर आपल्याला पुढे होय म्हणायचं आहे. जर काही बदल असल्यास तो आत्ताच या ठिकाणी पाहून घ्यायचा आहे. जर पहा इथे 2 लँग्वेजेस दिलेल्या आहेत. आपली परीक्षा मीडियम अचूक आहे का पहा. दोन्ही लँग्वेजेसमध्ये आपल्याला पेपर उपलब्ध आहे. एकूण सगळी माहिती चेक करा. परीक्षा शुल्क पुन्हा भरा. याला होय म्हणायचं आहे. होय म्हणल्यानंतर आपल्याला पेमेंटसाठी बिल डेस्क ओपन होईल. इथे आपल्याला जो इंटरनेट बँकिंग आहे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आहे, UPI आहे, त्यानंतर QR हा ऑप्शन देखील आपल्याला इथे उपलब्ध आहेत. इथे QR भीम UPIचा QR आपल्याला इथे ऑप्शनमध्ये दिसतोय किंवा आपल्याला जर UPI मधून पेमेंट करायचं असेल तर आपल्याला आपला UPI ID किंवा फोनपे ID, जीपे ID जो काही असेल तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी UPIचे ऑप्शन शक्यतो न निवडल्यास योग्य राहील. कारण
2-3 वेळा ट्रान्झॅक्शन केल्यानंतर देखील ते फेल आलेलं आहे. परंतु जर ऑनलाईन बँकिंग जर आपण केलं, तर या ठिकाणी आपलं पेमेंट सक्सेस होतंय. त्यामुळे शक्यतो ऑनलाईन बँकिंगनं पेमेंट करण्याची प्रोसेस करा. UPI 2दा-3दा केल्यानंतर माझं फेल झालंय. परंतु ऑनलाईन बँकिंग केल्यानंतर ते सक्सेस झालेलं आहे. आलेली ही जी रिसिप्ट आहे, ही डाउनलोड करून ठेवा. कारण जी रिसिप्ट आहे, ती आपल्याला पुढील रेफरन्सेससाठी लागणार आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला हे प्रिंट याचं काढून ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीनं आपला टोटल हा जो फॉर्म आहे, तो आपल्याला या ठिकाणी भरून पूर्ण झालेला आहे. आता जर आपण या ठिकाणी आलात, तर आपल्याला आपलं युजर नेम आणि उमेदवाराचे लॉग इन या ठिकाणावरून जर आपण लॉग इन केलं, तर आपल्याला आपली संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसेल. लॉग इन केल्यानंतर आपल्याला इथे अर्जावरील माहिती भरा यावर जर आपण क्लिक केलं, तर आपला अर्ज यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे असं आपल्याला दिसेल. त्यानंतर परीक्षा फी डिटेल्स इथे दिसेल. त्यानंतर अर्ज डाउनलोड करा या ऑप्शनवर जर आपण इथे गेलात, तर आपल्याला डाउनलोड ॲप्लिकेशन असं दिसेल. इथून आपण आपला अर्ज डाउनलोड करून घेऊ शकता किंवा या ठिकाणी आपल्या अर्जातील संपूर्ण डिटेल्स आपण या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर जर आपल्याला कोणत्याही एखाद्या गोष्टीवर आपल्याला आक्षेप नोंदवायचा असेल, तर आपण या ठिकाणी संबंधित गोष्टीचा आक्षेप या ठिकाणी नोंदवू शकता. तर अशा पद्धतीने इथे काही टॅब्स दिलेल्या आहेत. अशा पद्धतीनं आपण आपला फॉर्म पूर्णपणे व्यवस्थित, अचूक, काळजीने भरायचा आहे आणि आपल्याला महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 साठी मनःपूर्वक शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि काही अडचण आल्यास कमेंट नक्की करा. धन्यवाद.